आज मी कुर्ता घालून चालले आहे कामावरती. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी एकदम टाईमवर रेडी झाली आहे. मी मोनू हा ब्ल्यू कलर. आज मला माझी स्किन खूप चांगली वाटते, एकदम मस्त. टचवूड. आणि मी माझ्या त्या छोट्याशा बॅगमध्ये एक ब्लॅक शर्ट म्हणजे ब्लॅक टी शर्ट घेतलाय, कारण मी हे कामावर नाही घालून काम करू शकत म्हणून. तर मी खाते ब्रेड बटर, मग मी जाईन कामाला. इथून ऑटोनेच जाईन मी, कारण आता खाता खाता मला थोडं 10 मिनटं लेट होईल. मग बससाठी थांबण्यापेक्षा मी डायरेक्ट ऑटो पकडून जाईन. मग माझा टाईम एकदम बॅलन्स होऊन जाईल. खावा लेट होत आहे, लवकर खा. मी मोनूसाठी रोज थांबते आणि स्वतःचा लेट करावून घेते. रोज उगच हिला या बाजूला जायचंय, मला त्या बाजूला जायचंय, तरी पण चल आता लवकर चल यार, लेट नको करूस. लेट हिच्यामुळे मला होईन आता. पण नाही, मी ऑटोने जाईन तर ते जरा मॅनेज करेन मी. मॅनेज. आणि हे छपरी प्लीज बंद करा. मी तसं काम करते तर मी करणार कलर वगैरे सर्व. मला नाही आवडत यार असे लोक. काय बोलायचं, ज्यांना समजत असेल ना त्या लोकांनीच कमेंट करा. तुम्हाला छपरी वाटते तुमच्यापर्यंत ठेवा तो शब्द, मला नका बोलू. समजले का? कमेंट करून उगाच अटेन्शन घेण्याची कोशिश. काय बोलतात त्याला? कोशिश काय बोलतात? कोशिश ट्राय यो. लवकर चल यार, लेट होत. अरे तुला माहिती आहे म्हणून उन्हात तुला भारी कलर दिसतो माझा, आणि तुझा एकदम मध्ये मध्ये येईन मी नुसते मोनूच्या. चलायचं लवकर. इशूनी पॅन्ट घातली पूर्ण पूर्ण कमरेच्या खालची. माझी आणि मोनूची हाईट डिफरन्स बघा गाईज. अय्या, मी हेडफोन्स घ्यायला विसरली. शाईट. आता मी असं बघितलं असं की काहीतरी मिसिंग वाटतं, कारण ऑटोमध्ये नेहमी माझ्या आणि केस एकदम मागे होती. मला एकदम क्लिक झालं लगेच हे बघून की रोज माझ्या कानात हेडफोन्स असतात. आज नाही यार, मी चार्जिंगला लावला आहे. या मोनूच्यामुळे ना मी विसरून गेली यार. मला आता कसं तरी होतं. मुलांची ते होळी चालली यार. आम्ही पण पहिल्या शाळेच्या बाहेर खेळायचो. बापरे. काल आम्ही कुठेच नाही गेलो, मी रोशन नाही. तर एवढ्या दिवसापासून आम्ही रोज फिरतोय कुठे ना कुठे. आज माहीत नाही आम्ही कुठे जाणार पण आहे की नाही जाणार आहे. आणि आता मी आय थिंक आज टॅटूसाठी जाणार आहे. तिला काढायचा आहे सेम टॅटू जसा मी काढला आहे. तिला खूप आवडला आहे तो. सो बघू, आज आम्ही तिकडे लेंगिंगला गेलो तर, नाहीतर मग तेच सलॉनमध्येच थोडंसं. आणि आता मॅनेजर जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मला ते कॉल सर्व उचलायला लागतात, मेसेज चेक करायला लागतात. आणि काल फेशियलची क्लायंटची अपॉइंटमेंट घेतली मी, आणि तिला करायचं होतं ब्लीच. आणि तिने मेसेज केलेला, तो मेसेजसुद्धा मी बघितला नाही. मेसेज नाही बघितला आणि तिने नंतर कॉल केला. तर कॉलवर मी अपॉइंटमेंट घेतली आणि लिहिलं फेशियल ब्लीच होतं तिचं. आणि नंतर मॅम आली आणि मॅमने तो मेसेज बघितला. मी नोटिफिकेशनमध्ये बघितलेला, पण तसं कॉल केलेला तर मी नाही गेली बघायला. तर मॅम माझ्यावर भडकली इन द सेन्स की ती मला अशी बोलली की मेसेज आला आहे, रिप्लाय पण नाही दिला आहे, अशी बोलली पाहिजे. मी बोलली कॉल किया फिर झालं करून. माझी ना बोलतीच बंद होऊन जाते.
माझी काही चुकी पिकी असली ना की माझं तोंड बंद, एकदम तोंड बंद. मी काय बोलणारच नाही, निघणारच नाही तोंडातनं कोणते शब्द माझा. पण ठीक आहे, आता मी जाईल डायरेक्ट मामावर. खाल्लं तर आहे मी थोडं, तर आता मला एवढी खायची काय भूक, म्हणजे असं भूक वगैरे लागणार आहे, खायची गरज नाही. माझी नका तुझ्या एवढी जाडी नाही, तुटून जातात लगेच. तुझे बघ जाड आहेत एकदम, ठीक आहे. अरे कधीच हाताला पॉलिश लावू नाही शकत बाई, मला जेवणच नाही होणार. आता मेकअपच्या ऑर्डरला मी जाईन, पण त्याच्या पहिला मी जेवेन. आणि मी आणि रोशनी आता चाललोय लेस आणायला. पण ही यार काय पोरगी आहे, किरकिर. अच्छा दुसऱ्यांचा पण सँडविच. कितीतरी पोटच हल्ला माझा बोलून तो. मध्ये आल्या बटर नाही. असे तर येडे आहे आम्ही. अशी काही हे तर अजून एकच रूम आहे, इथे 1760 रूम अजून आहेत. थोडं भारी वाटतंय ना इथे. मी पण असंच घर घेईन एक दिवस, है ना. खूप मोठं आहे, फेस एकदम वेगळंच वाटतं. हो ना. मेकअप छान झाला ना त्यांचा. तुझा माझं अच्छा हे ना, हा ब्लशमुळे चेहरा एकदम ठेवला ना. हां नाही तेच थांबा ना, ते बोलत तेव्हा झालं ना. असं नाही बोललं. आमचा मेकअप खूप लवकर संपला. हा तिने स्वतःच लावलं, म्हणून मी बोलली की चल ठीक आहे, तिचं प्रोडक्ट लावते ना, मी ब्लेंड करून देते. लास्ट टाइम फक्त म्हणजे सोबतच करत होतो, पण ती स्वतःच करते मग. बाहेरचं म्हणा रोजचं हे पुरी ते पुरी. काय 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 व्हिडिओ ना त्याला काय बोलतात, ब्लॉग बोलतात. आजोबाचं हा खरंच लागतं. हा घेतलाय ना आजोबांना. हा घे. तू आता बघत होतीस ना हा, ब्लॉग, घे. बघितलंस ना. दाखवलं मी त्यांना. सुनो इसके पास देखो, आदित्य के पास. हाय बोला आजोबा. हाय. काय खायचं, काय खायचं ना. मी खाऊन दही पुरी खाऊन आलेली ना. रोशनी गेली घरी, ती पण खाऊन. रोशनी घरी गेली. मी आत्ताच याच्यावरती ब्लॉग वरती रोशनीला पण दाखवला आजोबाला. मग ही रोशनी बघ काम करते. हा सोबत आहे माझ्या.
मी नाईटीवर ठेवला. अरे नाही दिसत आहे तुझी नाईटी आई. बाय बाय. कधी पण आईकडे येते ना तर आईचं असं असतं, मी जायच्या टायमाला ना लगेच आईचं तोंड ना एवढं सहन जातं. आता पण असं अशाशी इथे पप्पी इथे पप्पी. मला आईकडे यायला मला लय आवडतं. आणि आता कामाला इथून बाजूलाच आहे ना किती लिंकिंगला, आणि इकडे 10 मिनिटात आई 10 मिनिटावरच राहते इथे. तर येते लगेच खारवेस्टलाच राहते आई. दादा दादा खार स्टेशन. अय्या अय्या जिमला जायचं हे का झालं तुझ्या कॅमेराला? तेच नाही समजलं. जिमला जायचं. जिमला तर मला पण जायचं आहे. चल जाऊया आपण दोघं जाऊ शकतो काय आम्ही दोघं जिमला? आम्हाला पळवणार नाही ते लोक. मला झोपायतून उठून ही खालती घेऊन आले. माझे डोळे पण नाही खुलत आहे आतापर्यंत. डोळे पण नाही खुलत म्हणूचे. घेते ना आम्हाला कोण जिम मध्ये? आम्हाला पळवून टाकते जिम मधनं बाहेर की पहिलं जाऊन काहीतरी खाऊन या तुम्ही दोघं पण. या मांजरीमुळे मी जाते. अय्या मोनूला भीती का नाही वाटत आहे? पहिला मोनू एवढी घाबरायची अबे मोनूच्या मांडीवर बसली. माझी तर फाटते बाई. हग हग हग. शी कर. अय्या तिला किती चांगलं वाटतंय मोनू सोबत बसून. हे बघ किती छान बसली. ती क्यूट वाटते. आया चुकून माझ्याकडे आले मी पळून जाईन. घरी तू घराच्या बाहेर राहा तिच्यासोबत. तिला समजलं की तू फक्त वरून वरून चांगली आहेस. ती बसली आहे माझ्या जागेवर. आया म्हणून आता ही तुझ्या मागे मागे येणार आहे. मी जाते बाय. मला माहिती आहे ती आता मोनूच्या मागे मागे येईल, त्यापेक्षा मी पहिलेच पलटी मारते इथून. मग मोनू येईन तिच्यासोबत एकटी. गुड मॉर्निंग. आणि आता मी उठून रेडी होऊन डायरेक्ट व्हिडिओ चालू केला आहे. कारण मला नव्हतं माहिती माझं एवढं लवकर होणार आहे रेडी होऊन. आणि आता मी अंडा फ्राय करणार आहे. आज संडे आहे, रोशनीची सुट्टी आहे, माझी सुट्टी नाही आहे. आणि लास्ट टाइम मला आणि रोशनीला सोबत सुट्टी दिलेली. माझा आवाज असा का झाला माझा? अरे आज ना मी मेकअप केला पण मी सनस्क्रीन लावायचीच विसरले. ब्लश लावल्यानंतर मला आठवलं अरे मी सनस्क्रीन लावलीच नाही आज. हे सर्व हे बघ पूर्ण असं ड्राय अंडा नीट नाही बनवू शकत यार माझ्याकडनं. हे काय झालं यार? जे मेन आवडतं तेच फुटलं. सो मला आता जास्त टाईम नाही म्हणून मी ह्याचा सँडविच बनवला आहे. आणि मी आता ते हातातच पड